महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आजचं हे सेशन खास सेशन आहे, परीक्षेवर आधारित म्हणू शकतो किंवा परीक्षेपूर्वी बघायचं आहे एवढं इम्पॉर्टंट हे आजचं सेशन आहे. आणि आवर्जून परीक्षेला जाण्यापूर्वी बघायचं म्हणजे बघायचं, जेणेकरून परीक्षेला गेल्यानंतर तिथे काही चुका व्हायला नको किंवा तिथनं पुन्हा परत यायची आपल्याला गरज पडवू नाही. याकरिता आपल्याला काय करायचं आहे की हे सेशन बघणं खूप गरजेचं आहे. म्हणून काय करायचं, सर्व आपल्या मित्रांसोबत हे सेशन शेअर करून द्यायचं, कारण हे परीक्षेच्या पूर्वी सर्वात महत्त्वाचं काय सेशन आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आवर्जून चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा किंवा या प्रकारचं अपडेट असणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं. ठीक आहे. तर आजचं नेमकं सेशन काय, तर तुम्हाला सर्वांना माहित आहे की महानिर्मितीची परीक्षा सुरू होत आहे, तेही तंत्रज्ञ 3 या पदाकरता आता हजारो विद्यार्थी महाराष्ट्रातले या परीक्षेला जाणार आहे. आणि परीक्षेला जाण्यापूर्वी काय काय नियम दिलेले आहे तुमच्या प्रवेशपत्रावरती म्हणजे तुमचं हॉल तिकीट आहे त्याच्यावरती काय काय नियम दिलेले आहे, काय काय सूचना दिल्या आणि कोणत्या तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि लक्षात घ्यायचे ते सर्व आजच्या सेशनमध्ये बघू. फक्त आवर्जून सर्वांना शेअर करा, म्हणजे जेणेकरून नंतर असं नको व्हायला की अरे मला तर माहीतच नव्हतं, असं व्हायला नको, म्हणून शेअर करून द्यायचं आठवणीने. ठीक आहे. तर मी सुरुवात करतो सेशनला. बघा, सर्वांचं हॉल तिकीट डाउनलोड झालेलं आहे आणि सर्वांकडे आलेला आहे. तर या हॉल तिकीटमध्ये महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत ते तुम्हाला मी सांगतो की हॉल तिकीट प्रिंट मारायचं आहे. आता बऱ्याच जणांचे कॉमनचे प्रश्न, जर कलर मारायचं की ब्लॅक अँड व्हाईट मारायचं, कसंही मारलं तरी चालते, कलर मारला तरी छान, ब्लॅक अँड व्हाईट, कारण इथं काही लिहिलेलं नाही आहे कुठं की कलर मारा किंवा ब्लॅक अँड व्हाईट. असेल अवेलेबल तर कलर छान, नसेल तर ब्लॅक अँड व्हाईट, काही हरकत नाही. ठीक आहे. आता महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहे की पेपरला जाण्याच्या पूर्वी सर्वात महत्त्वाचं की आपलं एक्झाम सेंटर कोणतं दिलेलं आहे, एक्झाम सेंटर कोणतं दिलेलं आहे ते सर्वात पहिले बघणी, म्हणजे आपल्याच एक्झाम सेंटरवर जायचं, मित्राच्या एक्झाम सेंटरवर जायचं नाही, कारण की तिथं जाऊ नये, तुम्हाला परत यावं लागेल किंवा मग बसून राहावं लागेल जोपर्यंत मित्राचा पेपर होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. म्हणून आवर्जून सर्वात महत्त्वाचं आहे तुमचं की तुमचं एक्झाम सेंटर कुठे आहे आणि होते तिथपर्यंत प्रयत्न करायचा की एक दिवस पूर्वी जर त्या एक्झाम सेंटरजवळ पोहोचू शकत असाल किंवा त्या गावामध्ये पोहोचू शकत असाल तर खूपच बरं. आता तुमचं गाव 20-50 किलोमीटर एकदम जवळ आहे तर मग काही हरकत नाही, पण जास्ती दूर आहे आणि तुम्ही मला मी पेपरच्या दिवशी जातो तर ते तुमचं एक्झर्शन आणि तो तुमचा अभ्यास तो जाता जाता हालत जातो, मग तो थोडं झलकल्यासारखा होतो, थोडासा बाहेर पडून जातो. त्याच्याकरता हे महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन. ठीक आहे. पहिले आपलं सेंटर बघून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं इथं रोल नंबर आणि पासवर्ड दिलेला असतं. आता रोल नंबर म्हणजे तुमचा युजर आय डी असतो आणि इथे पासवर्ड दिलेला असतो. तो युजर आय डी आणि पासवर्ड तो तुम्हाला जेव्हा परीक्षा सुरू करतात तेव्हा तुम्हाला एंटर करायचा असतात आणि तिथे कीबोर्डचा वापर करायचा नसतो. फक्त काय करायचं असतं, माऊसनीच ऑपरेट करायचं असतं, कीबोर्डला हात लावायचा नाही. तसं तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेलं असतं आणि ते तुम्हाला जवळपास बऱ्यापैकी माहीत पण असतं. पटलं. आणि इथे तुमचं नाव गाव वगैरे लिहिलं असतं. आता त्याचा काही इथं संबंध नाही, प्रत्येकाचं नाव वेगळं असतं, पण बाकीचे जे कॉमन इन्स्ट्रक्शन आहेत ते मी तुम्हाला देतो. ठीक आहे. आता दुसरं महत्त्वाचं की इथे तुमचा फोटो दिलेला आहे, इथे तुमचा फोटो दिलेला आहे. ठीक आहे. आता या फोटोमध्ये जसा फोटो लावलाय, जसा बघा, पहिली गोष्ट की बऱ्याच जणांचं कन्फ्युजन, सर एकच फोटो होता इथं, मी जो अपलोड केलेला इथे आलेला आहे, अपलोड केला एकच फोटो होता, मग आता मला माझे ते फोटो संपलेले आहे, माझे फोटो संपलेले आहे, तर आता कुठंतरी तुम्हाला लिहिलेलं दिसते की बिलकुल आयडेंटिकल फोटो इथे लावायचा आहे बा. पण लक्षामध्ये घ्या, त्याचा अर्थ तो नाही. अर्थ असा आहे की तुमचं तोंड आणि त्या फोटोचं तोंड मॅच झालं पाहिजे. तुमचं तोंड म्हणजे इथचं तोंड आणि तुम्ही जे आहे ते तोंड, सर्व तोंड काय झाले पाहिजे इथं मॅच झाले पाहिजे. एकदम डॅशिंग फोटो काढायचा नाही. 5 फोटो जशाच तसा मिळाला तर खूप छान, नाही तर शर्टचा कलर बदलणार ना जास्तीत जास्त, तुमचे नाक तोंड डोळे हे सर्व काही बदलणार नाही, तर ते तरी चालते. शर्टाचा रंग बदलला असला तरी चालते. फक्त लक्षात घ्या, प्रयत्न करा की सारखा इथे काय लावायचा, फोटो लावायचा. सोबत फोटो लावल्याच्या नंतर इथे काय करायची, क्रॉसमध्ये सिग्नेचर करायची. काय करायची, क्रॉसमध्ये सिग्नेचर, म्हणजे काही भाग फोटोवर आणि काही भाग फोटोच्या खाली. पटलं इथपर्यंत. त्याच्यानंतर आठवणीने ज्या दिवशी पेपर आहे त्याच दिवशी पेपरला जायचं आणि ना तुमचा पेपरचा वेळ बदलवतायत ना तुमच्या पेपरची तारीख बदलवतायत. कोणी असणार तुम्ही तरी काही फरक पडत नाही, पण तुमच्या तारखा आणि वेळ बदलणार नाही, म्हणून बरोबर वेळेवरती आणि त्याच दिवशी तिथे पोहोचायचं. सर्वात महत्त्वाचं. पुन्हा आता जरी पेपर मी आता समजा इथं 2 PM लिहिलेला आहे, म्हणजे 2 वाजताचा पेपर आहे, तर कमीत कमी 15 ते 20 मिनिट पहिले पोहोचायचं आहे. पण माझी तुम्हाला विनंती असणार की 15-20 नाही, सरळ 1 तास तिथे जाऊन पहिले जरी पोहोचले तरी काही फरक पडत नाही. कसं आहे, पहिले गेलं तर कधी पण व्यवस्थित आणि कधी पण बरं, कारण लाईन किती मोठी असते ते तुम्हाला माहिती आहे तिथे. ठीक आहे.
त्याच्यानंतर मग आता नेमकं न्यायचं काय सोबत, आता बाकीचं मी वाचत नाही, जेवढं गरजेचं आहे मी तेवढं वाचून देतो तुम्हाला, कारण की ऑलरेडी वाचून मी हायलाईट करून ठेवलेलं आहे. ठीक आहे, बघा काय गरजेचं आहे की तुम्हाला फोटो आयडेंटिटी प्रूफ घेऊन जायचं आहे. ठीक आहे, फोटो आयडेंटिटी प्रूफ. मग तुम्हाला सर हे काय तर समोर सांगतो नेमकं फोटो आयडेंटिटी काय होते ते सांगतो. सोबत फोटो आयडेंटिटी नेताना ते ओरिजिनल आणि फोटो कॉपी पण न्यायचे, ओरिजिनल आणि फोटो कॉपी, आणि आवर्जून 2 प्रतीमध्ये न्यायचं. मी तुम्हाला सांगतो बघा, या हॉल तिकीटच्या 2 प्रिंट न्यायच्या, आवर्जून 2 प्रिंट न्यायच्या, कारण एक ते जमा करतात, त्यांना चिवडा खायला लागत असणार पेपर. ठीक आहे, आणि दुसरं आपल्या जवळ असतं ते आपल्या जवळ ठेवायचं. तर 2 आठवणीने तुम्ही जे काय आयडेंटिटी प्रूफ घेऊन जाल, आता तुम्हाला कोणतंही एक लागते, फॉर एक्झाम्पल आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, पण तुम्ही जाताना माझ्या मताने 2 घेऊन जा, कारण की कसं होते कधी कधी तिचा फोटो क्लिअर दिसत नाही, कधी कधी नावाच्या स्पेलिंगमध्ये एखादी थोडीशी मिस्टेक होते, कधी कधी ते एंट्री देणार नसता, ए जर जास्त दिसला तरी आतमध्ये जाऊ देत नाही, अडवून टाकतात. त्याच्यामुळं 1 2 3 होते तिथपर्यंत जवळ आपल्या घेऊन जायचं, म्हणजे बॅकअप प्लॅन असला पाहिजे कधी कोणती आयुष्यात गोष्ट करत असताना. ठीक आहे, बघा फोटो आयडेंटिटी त्याचा झेरॉक्स आणि ओरिजिनल दोन्ही न्यायचं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं की हँड ओव्हर करायचं आहे तुम्हाला ते कॉल लेटर कोणाला, जेव्हा कॉल लेटर म्हणजे जे तुम्ही हे हॉल तिकीट नेत आहेत ते, आणि सोबत जे काही तुम्ही आयडेंटिटी प्रूफ देत आहेत ते तिथं एक्झाम सेंटरवरती गेलं की तुमच्याकडनं ते जमा करतात, म्हणजे नेमके तुम्ही किती जण आले ते चेक करण्याकरता. ठीक आहे, काय करायचं आहे ते लेटर फोटो कॉपी सोबत द्यायचं आहे जे आयडेंटिटी प्रूफ तुम्ही नेला आहे. नेमका आता आयडेंटिटी प्रूफ काय न्यायचं बघा, आयडेंटिटी प्रूफमध्ये तुमचं पॅन कार्ड असू शकते, बघा मी जेवढे शब्द बोलत आहे तेवढे शब्दामध्ये लक्षात घ्या, आणि सर्वच नाही न्यायचे, एकच न्यायचं आहे. पण माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही 2 घेऊन जायचं. काय करायचं, 2 घेऊन जायचं, तिसरं असेल तरी चालेल. ठीक आहे, बघा पॅन कार्ड आहे, पासपोर्ट आहे, परमनंट ड्रायव्हिंग लायसन, वोटर आय डी. बघा महत्त्वाचं सांगतो मी, एक तर पॅन कार्ड तुमचं, ड्रायव्हिंग लायसन, वोटर कार्ड. ठीक आहे, पण त्याच्यावरती काय असला पाहिजे, फोटो असला पाहिजे. ठीक आहे, बँक पासबुक पण चालते, पण त्याच्यावरती फोटो असला पाहिजे, बँक मॅनेजरचा सही शिक्का असला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर आयडेंटिटी प्रूफची तुम्हाला काय करायची आहे, फोटो कॉपी पण घेऊन जायची त्याच्यासोबत तुमच्या हॉल तिकीटचे, ते मी सुरुवातीला सांगितलं. ठीक आहे, त्याच्यानंतरचा पॉईंट आहे महत्त्वाचा, इकडलं झालं. ठीक आहे, नंतरचं आहे पुन्हा त्याच्यामध्ये काय करू शकता तुम्ही, आयडेंटिटी कार्ड म्हणून इश्यू कुठून केलेलं चालते की आधार कार्ड पण तुम्ही नेऊ शकता, म्हणजे मग जेवढं काही आपण नाव घेतलं ना आता बघा, कॉलेज युनिव्हर्सिटीचं पण चालते आयडी कार्ड, पण होते तिथपर्यंत ते कसं असलं पाहिजे, ऑफिशियल असलं पाहिजे. कसं ऑफिशियल, पण तेवढी भानगडच नाही करायची ना, आपल्याकडे पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, 3 पैकी सर्वांकडे एक आहे, आणि माझी इच्छा आहे की 3 आहे तर 3 सोबत घेऊन जा, म्हणजे टेन्शन घ्यायचं काम नको, जातानाच पहिले झेरॉक्स मारून घेऊन जा, कारण तिथं जिथं सेंटरवर जाल तुम्हाला दूरपर्यंत झेरॉक्स दिसणार नाही, अशी व्यवस्था किंवा अशी परिस्थिती असते तिथे. ठीक आहे, त्याच्यानंतर आधार कार्ड नेऊ शकता. त्याच्यानंतर राशन कार्ड, बघा सर्वात महत्त्वाचं आहे तुमचं राशन कार्ड आणि तुमचं ड्रायव्हिंग लायसन इथं लिहिलं आहे का वरती आयडेंटिटी प्रूफमध्ये, कुठं गेलं, पासपोर्ट, परमनंट ड्रायव्हिंग लायसन चालते, लर्नर ड्रायव्हिंग लायसन नाही चालत. लक्षात घ्या, लायसन 2 असतात, एक ड्रायव्हिंग आपलं लर्निंग असतात सुरुवातीचं, आणि मग परमनंट असतं. तर ते तुमचं राशन कार्ड सर्वात महत्त्वाचं, राशन कार्ड चालणार नाही, आणि तुमचं लर्निंग जे लायसन आहे ते पण चालणार नाही, तुम्हाला परमनंट लायसन चालते. तर विल नॉट बी अलाउड, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये आतमध्ये तुम्हाला एंट्री दिली जाणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर एक्झाम सेंटरला 15 मिनिट पूर्वी पोचा, हे काही सांगायची गरज नाही तुम्हाला. त्याच्यानंतर टाइम जो मेन्शन आहे त्याच्यावरती जायचं, हे काही सांगायची गोष्ट नाही तुम्हाला, जनरलची गोष्ट आहे, सर्वांना ती माहीत पण आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता इथं तुम्हाला एक बॉक्स दिसणार तुमच्या हॉल तिकीटवरती, तर इथं काही तुम्हाला गाणं लिहायचं नाही किंवा फॉर्म्युले लिहून न्यायचं नाही. इथं काय करायचं तुम्हाला, हँड रायटिंग म्हणजे स्वतःच्या हाताने लिहायचं आहे, स्वतःच्या हाताने लिहायचं. मग काय लिहायचं आहे, स्टोरी लिहायची आहे का नाही. तुम्ही जेव्हा कम्प्युटर स्क्रीनवरती बसाल किंवा कम्प्युटरवरती जाऊन बसाल, कम्प्युटर म्हणजे कम्प्युटरच्या समोर बसाल कधी परीक्षेच्या वेळेस, तर तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलं जाईल, स्क्रीनवरची एक मॅटर लिहिलेलं असणार, जशाच तसं याच्यामध्ये उतरवायचं, कॉपी करायचं. काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे तुमच्या स्क्रीनवरनं, जे लिहिलेलं आहे जसं लिहिलं आहे उगम चुपचाप घ्यायचं आणि चुपचाप काय करायचं तिथे लिहून टाकायचं. पटलं इथपर्यंत. ठीक आहे, म्हणजे हे जे रिकामी जागा आहे याच्यामध्ये व्यवस्थित जे कम्प्युटर स्क्रीनवर आहे ते तुमच्या हँडरायटिंगमध्ये लिहायचं. मग त्यासाठी पेन लागणार, मग पेन न्यायची की नाही तर तेही तुम्हाला मी समोर सांगतो. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आता सोबत तुम्ही आधार कार्ड नेलं की पॅन कार्ड नेलं की ड्रायव्हिंग लायसन नेलं, तिघापैकी जे काही लिहिलं असेल ते इथे लिहायचं, जे काही नेलं असणार ते, आणि त्याचा नंबर असतो, आधार कार्ड असेल त्याचाही नंबर असतो, पॅन कार्डचाही नंबर असतो, ड्रायव्हिंग लायसन कोणत्याही एकाचं काय करायचं, इथं आयडी नंबर लिहायचा, इथे काय लिहायचा, आयडी नंबर लिहायचा. होते तिथपर्यंत पहिले कोणतं अप्रूव्ह करते समोरचा ते बघून घ्यायचं, आणि कोणतं एक जनरल आधार कार्ड तर सर्वांकडेच असते, आधार कार्ड नाही म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक नाही अशी परिस्थिती झाली आहे सध्याच्या परिस्थितीत. ठीक आहे, फक्त प्राण्यांचं बाकी आधार कार्ड, सर्व माणसांचं जवळजवळ क्लिअर झालेलं आहे. ठीक आहे,
त्याच्यानंतर आता इथे 3 बॉक्स आहे तुमच्याकडे, 3 बॉक्स आहे, 3 बॉक्समध्ये तुम्हाला सिग्नेचरचे बॉक्स आहे असं वाटू शकतं. पण सर्वात पहिला आहे लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन, म्हणजे तुमच्या डाव्या हाताचा इथं अंगठा मारायचा आहे, डाव्या हाताचा अंगठा मारायचा. मग तुम्ही घरून मारून न्याल का? नाही, घरून नाही मारून न्यायचा. तिथं गेल्यानंतर जो तुमच्या समोर अधिकारी बसलेला असतो किंवा उभा असतो, जे काय असतो, तेव्हा तिथे एक्झाम सेंटरवर गेल्यानंतर एक्झामिनर जो आहे त्याच्या समोर इथं काय करायचं, डाव्या हाताचा अंगठा मारायचा आहे तिथे गेल्यानंतर. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे कॅन्डिडेटची सिग्नेचर मारायची आहे, पण कधी? प्रेझेन्स ऑफ इन्व्हिजिलेटर जो असणार तुमचा, ठीक आहे, त्या एक्झाम सेंटरवर त्याच्या समोरच थंब मारायचा, त्याच्या समोरच सिग्नेचर मारायची आणि आपलीच मारायची. जी तुम्ही फॉर्म भरताना अपलोड केली होती तिला ती मॅच झाली पाहिजे, तिला काय झाली पाहिजे, ती मॅच झाली पाहिजे. कारण नंतर तुमच्या स्क्रीनवरती तुमचा फोटो आणि तुमची सिग्नेचर येते, त्याच्याशी तुमचं जुळलं पाहिजे, त्याच्याशी तुमचं जुळलं पाहिजे. ठीक आहे. तर त्याच्या समोर मग आता इथं तुम्हाला काहीच करायचं नाही, कारण इथं कोण सिग्नेचर मारणार? जो तुमचा इन्व्हिजिलेटर आहे तो इथे सिग्नेचर मारणार, आपण हुशार काय करायच्या नाही. ठीक आहे. म्हणजे तिसरा डब्बा सोडून द्यायचा त्यांच्यासाठी. ठीक आहे, पटलं? आता याच्यानंतर आहे की फोटोग्राफ जो तुम्ही इथे लावणार आहे, जो फोटोग्राफचा आपण सेक्शन घेतला, त्या फोटोग्राफमध्ये काय कॉल लेटरवरचं शुड बी मॅच वन अपलोडेड, म्हणजे तुम्ही जे अपलोड केलं, म्हणजे याच्यामुळे बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की तुम्ही जे अपलोड केलं ते मॅच झालं पाहिजे. मॅच म्हणजे तुम्ही लाल शर्ट घातला तिकडे लाल पण दिसला पाहिजे असं गरजेचं नाही. तुमचं तोंड त्या दुसऱ्या फोटोशी मॅच झालं पाहिजे. प्रयत्न करायचा, जशाच तसा असणार तर खूप छान, नसला तरी घाबरायची गरज नाही. तो तुमचा फक्त चेहरा मॅच झाला पाहिजे एवढा तुमचा प्रयत्न, आणि तिसरा तुमचं तोंड मॅच झालं पाहिजे एवढं लक्षात ठेवा. तिन्ही गोष्टी एकमेकांना मॅच झाल्या पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, पुन्हा महत्त्वाचं काय, तुमचं सिग्नेचर बघा, युअर सिग्नेचर टॅली विथ द सिग्नेचर अपलोडेड, म्हणजे जे तुम्ही अपलोड केलं ती सिग्नेचर मॅच झाली पाहिजे. नसेल आठवत तर तुम्ही फॉर्म भरलाय आत्ताच चेक करून घ्यायचं जाण्याच्या पूर्वी. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे पुन्हा याच्यामध्ये कोणता, की ID कार्ड इन ओरिजिनल. ठीक आहे. ID कार्ड काय करायचं, ओरिजिनल पण ठेवायचं आहे आणि एक्झॅक्टली सेम नेम असलं पाहिजे. बघा, सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की तुमचं नाव काय असलं पाहिजे, एक्झॅक्टली जे तुमच्या फॉर्मवरती नाव आहे तेच नाव तुमच्या ID प्रूफवर पण असलं पाहिजे, ते लक्षामध्ये. आता काही याच्यामध्ये बऱ्याच बहिणींचा प्रॉब्लेम येतो, कारण की लग्नानंतर नाव बदलतं. ठीक आहे. तर त्याच्यावरती पण समोर पॉईंट दिला, तेही मी तुम्हाला क्लिअर करून. ठीक आहे. सोबत त्याचा फोटो कॉपी पण न्यायचे, सेम जे तुम्ही ID प्रूफ नेता त्याचे फोटो कॉपी, ऑलरेडी आपण डिस्कशन केलेलं आहे. मग काय करायचं, त्याला स्टॅपल करून ते फोटो ID शुड बी सेम डेट आणि सेम एक्झामपर्यंत व्हॅलिड असलं पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. तर हा काही महत्त्वाचा पॉईंट नाही आहे, ते सर्व कॉमनचे पॉईंट आहे. ठीक आहे. मग आता याच्यानंतरचा काही इम्पॉर्टंट पॉईंट नाही. चला नंतरचा बघा. नंतर बघा, सर्वात महत्त्वाचं की एक्झामिनेशन ऑनलाईन कंडक्ट होणार आहे, साऱ्या जगाला माहिती आहे, साऱ्या जगाला माहिती आहे. ठीक आहे. तर इथं युजर ID आणि पासवर्ड लागतो, तो कुठं आहे, तो तुमच्या ID कार्डवरती सुरुवातीला सांगितलं आणि तिथे ID कार्डवरती ID तुमचा आणि पासवर्ड तुमचा दिलेला असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं बघा, आयडेंटिटी प्रूफ. आता काही पॉईंट तुमचे फक्त रिपीट होणार, कारण की तिकडे पण दिले होते, इकडे पण दिलेलं आहे. कसं आहे, कोणाकोणाला दिसत नाही ना, म्हणून दोनदा लिहून देतं. ठीक आहे. आयडेंटिटी काय प्रूफ ओरिजिनल आणि फोटोकॉपी सोबत न्यायचे तुम्हाला. त्याच्यावरती जे तुमचं नाव आहे ते बिलकुल एक्झॅक्ट मॅच झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे, एकदम एक्झॅक्ट मॅच झालं पाहिजे, जशाच तसं. म्हणजे तुम्ही म्हणाल सर आडनाव पहिले आहे मग नाव नंतर आहे, असं तसं नाही. जसं तुम्ही फॉर्म भरला तसंच दिसलं पाहिजे, जसा फॉर्म भरलाय तसं दिसलं पाहिजे आणि तसंच पाहिजे. म्हणजे स्पेलिंग तुम्ही म्हणाल की आडव्या तिडव्या झाल्या सर जमते का, नाही, आता ते त्यांच्यावर डिपेंड करते, पण नियमाने नाही जमत. ठीक आहे. त्याच्यानंतर आता महत्त्वाचं, सर्वात महत्त्वाचं माझ्या बहिणींसाठी, कारण बऱ्याचशा बहिणींचे माझ्या लग्न झाले. मग लग्न झाले तर मग त्यांचं काय झालं, नावामध्ये मिडल नेम आणि लास्ट नेम चेंज होतो. त्यांचं नाव राहतं, मग नवऱ्याच्या घरी गेलं की ते मग उसनं नाव मिळतं, बरोबर आहे. उसनं म्हणण्यापेक्षा मग दुसरं नाव मिळतं, पहिलं झालं दुसरं. मग आता त्यांचं मग नाव बदललं. मग फॉर्म समजा लग्नाच्या पहिले भरला, लग्नाच्या पहिलेच्या नावाने डॉक्युमेंट आहे म्हणून भरला आणि आता सर्व काय बदल झालेलं. मग काय करायचं, काही कठीणचं काम नाही. काय करायचं, तुम्हाला जाताना गॅझेट नोटिफिकेशन घेऊन जायचं आहे, नाव बदललं बा म्हणून, किंवा मॅरेज सर्टिफिकेट सर्वांकडे आहे. मग याच्यापेक्षा एक सोपी आयडिया सांगतो, काय करायचं, लग्नाच्या पहिलेच्या आणि तुम्ही फॉर्म भरला असणार, बहिणींसाठी खास इन्स्ट्रक्शन, भावांसाठी नाही. ठीक आहे. फॉर्म भरला असणार तर मग काय करायचं, आधार कार्ड पण करायचं, लग्नाच्या पहिलेचं तुमच्याकडे ठेवलेलंच असणार. लग्नाच्या पहिलेचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड घेऊन जायचं. डोक्याला तापच नाही. नाही तर मग इथं ऑप्शन दिलेलं, अफिडेविट पण करू शकता आणि मॅरेज सर्टिफिकेट पण घेऊन जाऊ शकता. ठीक आहे. मी ऑप्शनमध्ये तुम्हाला सोपा ऑप्शन दिला. त्याच्यानंतर लेफ्ट हँड थंब बिलकुल तुमचा क्लिअर असला पाहिजे. आता विषय कसा होते, कोणाचा बोट फुटला असणार, कोणाचा हात तुटला असणार, असं काही होऊ शकते ना. कोणी मेहंदीच लावली असणार, कार्यक्रम आहे म्हणून, कोणी हातच रंगवला असणार, असं काही होऊ शकते. तशा केसमध्ये मंडळ जबाबदार नाही. क्लिअर असला पाहिजे थंब, आत्ताच क्लिअर करून टाकायचा एक्झामला जाण्याच्या पूर्वी. ठीक आहे. मग बाकीची इन्स्ट्रक्शन असेच दिलेलं आहे की हम जमेंगा नाही करके असं लिहिलेलं आहे, बाकी काही तुमच्यासाठी इम्पॉर्टंट नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे की तुम्हाला ब्रिंग बॉल पेन. ठीक आहे. बॉल पेन तुम्हाला घेऊन जायचे सोबत. आता निळी का काळी
इथं लिहिलं नाही. मग होते तिथपर्यंत निळे घेऊन चालले जायचं, सांगितलंच नाही आहे ना. ठीक आहे, इथं फक्त म्हटलं यू मस्ट ब्रिंग ए बॉल पेन विथ यू, म्हणजे तुमच्यासोबत एक बॉल पेन तुम्ही नेऊ शकता, पेन नेऊ शकता, इंकवाली नाही, ज्याच्यावरती छर्रा असतो ना बॉल पेन, ती वाली पेन. ठीक आहे, यू आर अलाउड टू ब्रिंग ओन इंक पॅड. ठीक आहे, आता थंब मारायला तुम्ही स्वतःचं का ना इंक पॅड घेऊन जाऊ शकता. ठीक आहे, तर हे एकदमच काय म्हणते दलिंद्री काम झालं डिपार्टमेंटचं. कशाला स्टॅम्प पॅड घेऊन जाणार आपण, ब्ल्यू ब्लॅक तिथंच ठेवलेलं असतं, तिथंच ठेवलेलं असतं. जरी तुम्ही म्हटलाय यू आर अलाउड टू ब्रिंग, अलाउ केलाय तुम्हाला, तुम्ही घेऊन जाऊ शकता बा, पण काही घेऊन जाणारच आपण अशातला भाग नाही. ठीक आहे, तिथंच ठेवलेलं असतं, आणि नसल ठेवलं तरी एखादा घेऊन येतो तर त्याचं मारून द्यायचं. ठीक आहे, तर ते ॲक्च्युली कंपनीवाल्यांचंच काम आहे, त्यांनीच मारून देतात, त्याचं काही लोड घ्यायचं काम नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला रफ करण्याकरता पेपर नेता येत नाही. जो पेपर आहे तो तुम्हाला तिथनंच सेंटरवरनं दिला जाईल. मग त्याच्यावरती तुम्हाला काय किचाडायचं आहे, काय किचाडायचं आहे लिहा. सुरुवातीला तुम्हाला तुमचा ID आणि पासवर्ड वगैरे लिहायला लावते त्या पेजवरती. मग लिहिल्यानंतर सर्व काय किचाडायचं आहे, काय सोडवायचं आहे सोडवा. पेपर झाला की पेपरला काय करायचं, हँड ओव्हर करायचं आहे. ती जी शीट आहे ती हँड ओव्हर करून द्यायची, म्हणजे जिथून चाललो त्यांच्याकडे देऊन द्यायची, विषय संपला. फक्त आपली पेन घेऊन काय करायचं, घरी यायचं. पटलं इथपर्यंत? आता हे मधातलं आपल्या कामाचं नाही. त्याच्यानंतर एक्झाम सेंटरवरती 15 मिनिट पूर्वी पोहोचायचं. मी तर सांगितलं की 1 तास पहिले पोहोचलं तरी काही फरक पडत नाही. त्याच्यानंतर तुम्ही आता काय नेऊ नाही शकत, आता कॉमन सेन्स आहे, कॉमन सेन्स आहे. पेपरला चालव, काहीच न्यायचं नाही. चिठ्ठ्या घेऊन जाऊ शकत नाही, ते चिठ्ठ्या घेऊन जाऊ शकत नाही, कारण चिटिंग करण्यासारखा पेपर नसतो. म्हणजे आपण चिठ्ठ्या जरी नेल्या तरी ते काय तिथं बसणार नाही, आणि ते नेता पण येत नाही. बघा समोर तुम्हाला बुक झाला, नोट झाला, वॉच झाला, कॅल्क्युलेटर झाला, पेजर झाला, मोबाईल झाला, नॉट परमिटेड इन एक्झामिनेशन हॉल. सोबतच तुमच्यासोबत कॅश, लॅपटॉप, डेबिट कार्ड तुम्ही नेऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल सर माझं खूप महागाचं तुमचं लॅपटॉप आहे, तर मला आतमध्ये नेऊ द्या. कोणी तिथं नेऊ देणार नाही, आणि तिथं सिक्युरिटी गार्डची म्हणजे असणार बा तुमचं लॉकर, याची पण व्यवस्था नसते. सरळ लिहिलेलं असते तुमची जबाबदारी तुमची. ठीक आहे, तर सोबत एखादा सोबती घेऊन गेलात खूप बरं, नाही तर मग राम भरोसे ठेवून द्यायचं, असलं शिल्लक राहिलं तर आपलं, नाही तर मग गेलं समजायचं. ठीक आहे, म्हणून होते तिथपर्यंत कमीत कमी, आता इथं कॅश लिहिलेला आहे पण होते तिथपर्यंत कॅश अलाउड करतात, पण होते तिथपर्यंत कमीत कमी कॅश असणार खिशामध्ये. आता प्रयत्न करा तुम्ही म्हणाल मग जायचं कसं, तर जायचं तसंच एका मित्राला घेऊन जायचं, तसंच एका मित्राला घेऊन. ठीक आहे, हे सर्व नेता येत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा बाकीचं काही हे नाही आहे, फक्त याच्यामध्ये महत्त्वाचं की आर यू रिक्वेस्ट, तुम्हाला आता रिक्वेस्ट करता येत नाही, की काहीही तुम्हाला बदल करता येणार नाही, कोणताच बदल करता येत नाही. तुम्ही कोणत्या मंत्राचा लेकरू असेल तरी त्याचा टायमिंग बदलणार नाही. अभी जो हो गया सेट हो गया सेट, अभी इसमें कोई बदलाव नहीं होगा. ठीक आहे, त्याच्यानंतरचं पेज आहे, काय म्हणताय, जर तुम्हाला असं झालंय, बऱ्याच जणांनी 2-2 फॉर्म भरलाय, तर तुम्हाला एकापेक्षा जास्ती कॉल लेटर आले असणार, तर तुम्हाला काय करायचं आहे, जो फॉर्म तुमचा करेक्ट आहे फक्त एकच परीक्षा द्यायला जायचं. काय करायचं, ओनली वन, फक्त एकाच तारखेला एकच परीक्षा द्या, 2 परीक्षा देऊ नका. मग त्यांचं म्हणणं आहे की जर का नावामध्ये डुप्लिकेशन दिसलं, डुप्लिकेट झालं, तर दोन्ही तुमचे विथेल्डमध्ये चालले जाईल, मग आपल्याला बोंबलत बसावं लागेल. ठीक आहे, त्याच्यापेक्षा जे तुमचं करेक्ट फॉर्म आहे तोच फॉर्मवरती काय करायचं, परीक्षा द्या, त्याच हॉल तिकीटवरती तुम्ही परीक्षा द्या. ठीक आहे, इथं असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, बोंबलत बसा नाही लिहिलेलं आहे, प्रॉब्लेम होईल असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जे हँडिकॅप विद्यार्थी आहे, सर्वात महत्त्वाचं की जे हँडिकॅप विद्यार्थी आहे त्यांना कमीत कमी एक्झाम सेंटरवर 30 मिनिट पूर्वी जायचं आहे, 30 मिनिट पूर्वी जायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर एक्झामेट असतो, एक्झाम म्हणजे एंट्रीवरती सिक्युरिटीपासून सुरू होते, सिक्युरिटी असतं, मग एक्झामिनर असतं, मग ते तुम्हाला भेटत जातं, इन्व्हिजिलेटर असतं, कंपनीचा एक माणूस असतं मेन महत्त्वाचं. त्याला सांगायचं की आता हँडिकॅप एखादा कॅन्डिडेट सोबत तर तुमच्या कोण ना कोणी असणारच, तर त्यांना घेऊन जायचं, ते बोलतात, मग तिथे व्हीलचेअरची अरेंजमेंट केलेली असते, तुम्हाला तिथपर्यंत नेऊन पोहोचवणं जबाबदारी त्या सेंटरची असते. टेन्शन घ्यायचं नाही. आता मग एखादा हँडिकॅप नाही आहे आणि तरी एखाद्याचा पाय मोडलाय, तरी घाबरायची गरज नाही. 30 मिनिटाच्या ठिकाणी 1 तास पूर्वी जायचं आणि सांगायचं काय रे बाबा देखो एक्सरे आपल्याकडे, अशी परिस्थिती आहे, अपने को अंदर जाने काय, तर तुम्हाला त्याची पण व्यवस्था केली जाते. ठीक आहे, ही जबाबदारी कोणाची असते, डिपार्टमेंटची, एक्झाम सेंटरची ती जबाबदारी असते. तर इथं टेन्शन घ्यायचं काही काम नाही. मग बाकीचं, मग तुम्ही जर बाकी काही घोळ कराल तर मग ॲक्ट 2024 प्रमाणे एक्झामिनेशन ॲक्ट आहे, द पब्लिक एक्झामिनेशन, त्याचे नियम कानून कायदे आहे, त्याच्यानुसार तुमच्यावर कार्यवाही केली जाईल असं इथं लिहिलं आहे. काही चिंता नाही, आपण काही करणार नाही, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. ठीक आहे, तर हे सर्व इन्स्ट्रक्शन होते, सर्वात महत्त्वाचे, तर सर्वांपर्यंत पोहोचू द्या. आणि जर काही राहिलं तर एकतर आपल्या म्हणजे असं काही वाटलं तर एकतर ॲपमधनं, चॅटमधनं मेसेज करा, किंवा तुम्ही कमेंट पण करून ठेवू शकता, म्हणजे जेणेकरून काही जर असं वेगळं पुन्हा एखादा प्रश्न पडला याच्या व्यतिरिक्त, तर मला वेळ मिळाला तर मी नक्कीच तुम्हाला काय करणार, रिप्लाय देणार. हे सर्व काय होते, इन्स्ट्रक्शन होते. तर सर्वांना परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा. आत्ताच जाण्याच्या पूर्वी म्हणजेच आपण त्याला गुड लक म्हणू, ऑल दी बेस्ट म्हणू, आता तुम्हाला जे समजते सोप्या भाषेमध्ये ते. ठीक आहे, छानपैकी परीक्षेला जा आणि छानपैकी मार्क्स घेऊन या.
या आणि सिलेक्शन होणार अशाच पद्धतीने जा, अशाच पद्धतीने या. ठीक आहे. सर्वांना गुड लक आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक सुद्धा. कशासाठी? तर तुमच्या परीक्षेसाठी. ठीक आहे. तिथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. बाकीचं याच्यानंतर सेशनला आपण काय करू? कंटिन्यू करतो. ब्रेक घेतो. धन्यवाद.